खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178चा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली। मला वाटतं की सर्व मालेगाव आणि गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता। दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही। जी काही 1,60,70 लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्रॉंग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे। हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली, तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता। नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराकस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं। हो मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे। तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे। सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे। तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। आज जो विषय राहिलेला नाही, ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत पेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं, ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलंय। राजकारणामध्ये संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं। दादा बोलतील ना आता साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं तो आधार जो आहे ज्यांनी निर्माण केला होता त्यांनी आता त्या संदर्भात काय ते पाहावं। मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं असं मला नंतर लक्षात आलं आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत। त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी भांडू, हा माझा सरळ मुद्दा आहे। ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील,
कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत. दादा स्वतः मंत्री आहेत. पण मग आपल्याकडनं पुढे हे कायम राहतील. आमचे राहतील. बघा, त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता. 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते. आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे. आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ. सर त्याप्रमाणे